अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार चांदूर बाजार पोलिसांनी गेल्या 2 दिवसात धडक मोहीम राबवून अवैध धंद्यांविरुद्ध 3 वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. या मोहिमेत एकूण 3,18,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 16 गोवंश बैल कत्तलीसाठी निर्दयपणे बांधून ठेवल्याचे आढळले. विशेष म्हणजे या बैलांच्या कानावर म्हशी आणि शेळ्यांचे बोगस टॅग लावण्यात आले होते. या प्रकरणी 1,97,000 रुपयांचा माल जप्त करून आरोपी शेख अयूबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तेथून रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण 63,700 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 4 मे रोजी एका दुचाकीवरून अवैधरित्या नेला जाणारा 57,880 रुपये किमतीचा मोठ्या प्रमाणावरील गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर भामरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.